आजची रेसिपी महिलांसाठी आणि पुरुषांसाठीही आहे. दगदगीच्या आपल्या जीवनामध्ये खूप धावपळ होते, खूप दगदग होते, तर त्यासाठी ही आजची रेसिपी आहे. तर त्यासाठी आपण वापरलेला आहे सफेद तीळ, मगज, जवस, भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स, कारळे, काळे मनुके आणि जे आपण रोज खातो पिवळे जे मनुके असतात, पिवळे लालसर ते मनुके. तर सर्वात प्रथम आधी आपण कढई गरम करून घ्यायची आहे आणि मंद आचेवर मनुके सोडून सगळ्या ज्या बिया आहेत त्या मंद आचेवर आपण भाजून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण बघूया भोपळ्या बियामध्ये भरपूर सारे इम्युनिटीज असते, ज्यामुळे शरीराला डिटॉक्स करता येते, इम्युनिटी वाढते. तीळ जे आहेत सफेद तीळ त्याच्यामुळे कॅल्शियम भेटते, हाडं मजबूत होतात. कारळे जे आहेत हे खास करून आपल्या केसांसाठी तसेच ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी मदत करते. जवस जे आहेत ते वजन कमी करण्यासाठी आणि आपलं डायजेशन सुधारण्यासाठी, जे लोक वजन कमी करतात त्यांच्यासाठी जवस ही खूप महत्त्वाची आहे. तसेच मगज बी शरीरातील थकवा कमी होऊन एनर्जी वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण चिया सीड्स वापरलेले आहे त्यामध्ये आपल्याला हाडं मजबूत करण्याची खूप ताकद असते आणि वजन कमी करण्यासाठीही बेस्ट आहे. काळे मनुके आणि जे आपण लाल मनुके किंवा पिवळे मनुके जे काही आपण बोलतो तर त्यामध्ये भरपूर रक्त वाढण्यास मदत होते. तसेच महिलांना मासिक पाळीमध्ये जो रक्तस्राव होतो किंवा जो काही त्रास होतो तर तो फार प्रमाणामध्ये कमी होतो. मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि हिमोग्लोबिन वाढवण्याची ताकद असते. तर आपण ह्या सगळ्या बिया तडतड आवाज येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि गॅस बंद करून मनुके आपण ह्यामध्ये टाकून पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया आणि ताटामध्ये थंड होण्यास काढून घेऊया. आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. हवाबंद डब्यामध्ये स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हे व्यवस्थित भरून ठेवायचं आहे आणि रोज सकाळी 1 ते 2 चमचे हे खायचं आहे. ह्यामुळे खूप सारे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या प्रथिने आणि फायबर मिळतात.